तारखेला मेगा फायनलच्या दिवशी समाधान आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी अ गटातील लढत क्रमांक 2 शिवन 11 जय शेलूमाथा वलपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सेकंड होम टीम वडूनवगर. टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला वडूनवगरनं पहिल्यांदा स्वीकार केला फिल्डिंग आणि बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल वलपाडा. एक दमदार गाडा अभ्यास असलेले दोन संघ आमने सामने खेळत आहेत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. काउंटर अटॅक अटॅकिंग बाणा तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते वडूनवगर या संघाकडून. दीपराज आपले अधिराज्य गाजवतोय आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे गोलंदाजांकडून जरी अतिरिक्त धावा खर्चिक झाल्या तर फिल्डिंग डिपार्टमेंटच्या जोरावरती धावा रोखल्या जाऊ शकतात हे आपण अनेक वेळा पाहिले. कारण नाईट स्पर्धेमध्ये खेळत असताना डे पेक्षा जास्तीत जास्त दबाव असतो आणि हा दबाव छेडत चांगली फिल्डिंग ही आखायची असते. पहा तेच कार्य राहील आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. चेंडू अडकवण्याचा प्रयत्न राहिला. स्वतः धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती धीरज धुमाले. अगदी पहिल्या 3 चेंडूंवरती त्याचा धुमाकूल पाहायला मिळतो. फलंदाजांना डोकं वर काढू दिलं जात नाहीये. इतकी तीक्ष्ण धारदार गोलंदाजी या गोलंदाजाकडून इथे आखली जाते. चेंडू क्रमांक 4 धुमाले बॉलिंग ट्रॅकवरती होते पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या 3 चेंडूंमध्ये या गोलंदाजाची काहीशी आपण दहशत पाहिली परंतु या पुढील 3 चेंडूंवरती फलंदाजांना आक्रमकरित्या फटकेबाजी साध्य करायची आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं दागलाय हा धमाकेदार स्ट्रोक चौकार. पनवेल से लोकप्रिय आमदार विकासाचे महामेरू सन्माननीय प्रशांत दादा रामशेठ ठाकूर यांच्या पदभारानं या स्पर्धेचा आपल्याला डंक पाहायला मिळतो. आमदार चषक या स्पर्धेचं आपल्याला नामकरण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करते सन्माननीय श्री रोशन रमेश शेठ पाटील भाजपा उद्योग आघाडी पनवेल ग्रामीण संयोजक यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा शामियाना आपण पाहू शकतो ज्यामध्ये रोहित पाटील याची भूमिका खूप या स्पर्धेसाठी अतिशय मौल्यवान असते. अगदी 11व्या पर्वामध्ये या स्पर्धेचा आपण डंका पाहतो परंतु डंका वाजवणारी खेळी प्रत्येक संघांना या अर्णव मैदानामध्ये दाखवायची आणि ते दाखवत असताना गोलंदाज अगदी वरचढ कामगिरी साकार करतोय. वडूनवगर संघाचा धाकड गोलंदाज आग ओकतोय. धीरज धुमालेच्या माध्यमातून पहिला करारा दे धक्का आणि खेळाडू बाद होतोय. आतिश ठीक आहे. तर या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मागच्या सामन्याचा तो सामनावीर ठरलाय कल्पेश यावा. कल्पेश अर्थात वासरू टर्बोनेटर गोलंदाज. मित्रांनो रायगड प्रीमियर लीग मध्ये काय दर्जेदार गोलंदाजी केली. पनवेल प्रीमियर लीग मध्ये दमदार गोलंदाजी. A1 जोडी याबा दीपूबाई माली आणि आमचे पियुष प्रियश केबल नेटवर्कचे ओनर या ठिकाणी संतोषबाई आणि दीपूबाई माली यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अदात वासरू. मित्रांनो कल्पेश त्याने दमदार 2 चटका फेकली आणि त्याच गोलंदाज स्वरावरती सामन्यामध्ये कमबॅक केला. अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अतिशय धारदार गोलंदाजी आखताना पाहिलं धीरज धुमाले. पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान त्यानं अगदी 8च धावा या खर्च केल्या. अगदी रॉयल थाटामध्ये या गोलंदाजाची आपण पॉवर पाहिली. त्याचा दमदार वावर राहिला आणि हेच पाहता अगदी फक्त 8 धावा पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान फलंदाजीच्या माध्यमातून शिवन 11 जय शेलूमाता वलपाडा या संघाच्या माध्यमातून आखल्या जात आहेत. चला टीम वडूनवगर काहीशी घाई करायची अतिरिक्त वेळ न छेडता तात्काळ आपण खेळ स्टार्ट करायचा आहे आणि यापुढील सामना विनर टू विनर हा पाहायला मिळेल जिथे अलीकडच्या मॅच मध्ये अ गटातून सलामी ठोकली आहे स्वराज इंटरप्राइजेस कालुंद्रे सनी शेठ तुपे यांचा दमदार संघ
दमदार कामगिरी करताना पाहिलं. पहा येणारा पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल पाटील. उज्ज्वलित करणारी फटकेबाजी आखण्याचा प्रयत्न दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल इथे कन्वर्ट होताना पाहायला मिळतो. लागलेला अजून एक करारा दे धक्का टीम वलपाडा या टीमला आणि इथे खेळाडू बाद होतोय यतीन मडवी. पाक दी ऑन स्क्रीन एक वेगळी छबी पाहायला मिळते जी निश्चितच वलपाडा संघाचा जो ड्रेस कोड आहे ना आणि लाईव्ह स्क्रीनवरती जो आई एकविरा इव्हेंट्सचा जो आपण नामकरणाचा जो लोगो पाहतो हे सेम टू सेम कटेकूट आपल्याला एक दुगदुग सरकारच म्हणावी लागेल त्या दर्जाचं असं हे आपण चित्र पाहतो. आणि आई एकविरा इव्हेंट्सचं कार्यही तितकंच प्रांजलरित्या राहिले. आणि आज जर पाहिलं तर 2 नाईट स्पर्धा, एक दादरपाडा आहे आणि एक कोपरोली. नुकताच अगदी सायंकाळी उरण प्रीमियर लीग सुद्धा त्यांनी कव्हर केली आणि उद्या कर्नाला प्रीमियर लीग सुद्धा त्यांनीच कव्हर केली. आणि उद्या खार कोपरला एक टॉपर स्पर्धा ते पूर्णपणे कव्हर करतील. म्हणजे उद्या दादरपाडा, खार कोपर आणि कोपरोली या 3 नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बक्कल पैसा आहे परंतु मेहनती तितकीच आहे. ओहो, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षकानं अगदी सावध पवित्र अजमावला परंतु प्रयत्न खूप चांगले राहिले. प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं आणि प्रयत्नवादी राहणं हे महत्वाकांक्षी राहतं. आणि तीच महत्वाकांक्षी भूमिका फिल्डिंगच्या माध्यमातून दाखवत असताना वडूनगर या संघाचे क्षेत्ररक्षक धावसंख्या काहीशी रोख पावतीये. धावसंख्येला पूर्णपणे लगाम पाहायला मिळते. फक्त धाव पुस्तकावरती 9 आहेत. अगदी एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते. मोठे फटके खेळणं गरजेचं असतील वलपाडा या टीमला. वेल प्लेट एक चांगला खेळ हा साकार करायचा आहे. आणि आलेला पुढील गोलंदाज उज्ज्वल पाटील. पाटीलनं आपलं उज्ज्वलित करणारं कार्य हे साकार केलं. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद केलं जिथे यतीनला माघारी जावं लागलं. शिवन्य 11 जय शेलू माता वल या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सेकंड होम टीम वडूनगर. लॉर्ड्स मध्ये जे नाव होतं ते आम्ही पुकारत होतो परंतु वल या गावाचं नाव आहे आणि ऑल इज वेल. सध्या घडीला ही फटकेबाजी वल संघाकडून साकार केली जाते. अजून एक दर्जेदार चौकार. बेधुंद पद्धतीनं हा फटका खेळला गेला. अक्षरशः चेंडूला फाडलंच त्या दर्जाचा हा फटका होता. फलंदाज आक्रमक होत असताना प्रतीक बोईर आपलं वेगळं प्रतिबिंब उमटवतोय. ओहो, परंतु ब्लॉक हॉलचा मारा हा पेशकश केला गेला. आपल्या भात्यातून अगदी धाकड चेंडू हा सफर केला जातो. ही गोलंदाजाची खासियत आहे. उज्ज्वल पाटील अलीकडच्या चेंडूवरती अगदी एक दमदार स्ट्रोक लागल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं आणि आता धावसंख्येला पुन्हा एकदा रोख पावतीये. 14 धावा लागतायत. टीम शिवन्य 11 जय शेलू माता वल या संघाच्या. अगदी उत्कृष्ट दर्जाचा खेळ भिवंडी परिभागातून हे 2 संघ बिलॉंग करत असताना त्यांना इथे पनवेलमध्ये साकार करायची दमदार कामगिरी. लाऊड साऊंड पाहायला मिळतो. अजून एक करारा दे धक्का. फलंदाज पाठमोरी परत आहेत. सातत्यानं पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये येत असताना आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. यापुढीलचा सामना विनर टू विनर हा खेळवला जाईल आणि त्यात नंतर सामना पाहायला मिळेल
प्रकाश चौगुले प्रस्तुत कानपोली संघाच्या अगेन्स्ट खेळेल जर्मन कामोटे बिग बॅटल याही लढतीमध्ये असणार आहे. आणि त्यात नंतर भूमी 11 पेट आणि या संघाच्या अगेन्स्ट थेट खेळेल श्रेयांश 11 मानकोली. कामोडे संघ दादरपाडा या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळेल आणि थेट याही स्पर्धेमध्ये हा संघ येईल. अशा सर्व संघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज सज्ज होतोय उज्ज्वल पाटील. उज्ज्वल पाटील प्रज्वलित करणारा हा चेंडू त्याच्या भात्यातून सफर होतो. राईट मुहूर्त विकेट मारा राहिला आणि अचंबित करणारा हा चेंडू सफर होतो. काहीसा फलंदाज टेंटेटिव्ह स्थितीमध्ये पाहिला, खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये असताना आलेला हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा पाहतोय 3 गडी बाद 14. हे पाहू शकता आपण अर्णव मैदान मुक्काम कोपरोली पोस्ट नेरे परिभागातील हे दमदार क्रीडांगण पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे अर्णव मैदान. अगदी सुपीक मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. अगदी एखाद्या श्रीलंकन बेटावरती हा मैदान बसावा त्या दर्जाचं हे वसलेलं मैदान अर्णव मैदान कोपरोली. आठ त्यात नंतर उज्ज्वल पाटील उत्तमरित्या षटक हाताळलं. फक्त धावा दिल्या 6 आणि पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अगदी ऑन साईडला चांगले स्ट्रोक पाहिले आणि 2 बुलंदी पॉवरफुल जे आपण चौकार पाहिले ते अगदी ऑफ साईडला अगदी डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या धावपटलावरती बनत असताना 3 गडी बाद 14. विजयाचा सौदा आखायचा आहे. आलेला पुढील गोलंदाज धीरज धुमाले ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि आता पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याला हे षटक काहीसं गाजवायचंय. दहशत त्याला माजवायची आहे असा धीरज बॉलिंग ट्रॅकवरती राईट मोर द विकेटनं मारं राहिलंय. अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. खराब फिल्डिंग प्रत्युत्तरार्थ अगदी 2 धावा प्राप्त होत आहेत. सिंगलला डबलमध्ये इथे प्राप्त केलं जातं. ज्या संघाची फिल्डिंग खराब राहिली त्या संघासाठी काहीसं कार्य हे धोकादायक आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ दिली जाते आणि एक दमदार फिल्डिंगच्या जोरावरती खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा रोखायच्या आहेत. या आमदार चषकामध्ये वडूनगरला वल या संघाविरोधात गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फली यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. अजून एक आलेला डॉट बॉल काहीसं बल प्राप्त करून देईल धीरज धुमाले या गोलंदाजासाठी. अलीकडचं पहिलं षटक हाताळलं होतं उज्ज्वल पाटीलनं धावा दिल्या 6. पहिल्या षटका दरम्यान पाहिलं होतं ज्यानं पिबनचं पहिलं षटक हाताळलं धुमालेनं त्यानं धावा दिल्या 8. आणि सध्या घडीला रॉयल थाटामध्ये या गोलंदाजाची गोलंदाजी ही साकार केली जाते. वल या संघाला पूर्णपणे बांधून ठेवले परंतु फलंदाजी करणाऱ्या वल या संघाला एक बेधुंद पद्धतीची फटकेबाजी ही आजमावणं गरजेचं असेल. आज हा संघ खेळतो शिवन्य 11 जय शेलू माता वल या नावानं आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय सेकंड होम टीम वडूनगर क्रिकेटचं माहेरघर. प्रहार होतोय, दमदार वाढ होतोय अगदी समालोचन कक्षेकडे. संतोष शेठ म्हसकर यांना हा झेल पकडणं गरजेचं होतं परंतु बोट वाचवली त्यांनी आणि हा आलाय षटकार. आणि बारापाडा फिरून आला त्याचं नाव आहे DJ नितीनचा बोलबाला. अगदी अखंड रायगड जिल्हा असो ठाणे जिल्हा असो या नावाची आपण दहशत पाहतो, या नावाचा आपण डंका पाहतो. शांत संयमी आणि परफेक्ट कार्यक्रम. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती धीरज धुमाले. आग ओकेल का? ओहो स्लोवर चेंडू सफर केला. काहीशी वेगवान चेंडूंची प्रतीक्षा होती फलंदाजाला परंतु स्लोवर चेंडू इथे सफर केला जातो. DJ नितीन आणि आई एकविरा ही A1 जोडी आहे हे आम्ही ठामपणे सांगतो. जिथे ही 2 आस्थापना असली की आयोजन सक्सेसफुल आणि त्यामध्ये रॉकस्टार 4 चान. कारण या परिभागामध्ये जे उत्कृष्ट आयोजन घडतात त्यामध्ये रॉकस्टार यांची भूमिका खूप मौल्यवान असते. त्यांचे आभार. दमदार शानदार रुबाबदार अंदाज चषकातील हा दमदार षटकार.
मध्ये हवाई उड्डाण घेणारी ही फटकेबाजी जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते 28 रन्स 3 विकेट लॉस. पागदी कोपरुलीची स्पर्धा असते तेव्हा खाद्य भ्रमंतीचा आस्वाद हा खूप वेगळा असतो, जिथे आमचे मामाश्री नागमामा वास्कर यांचा एक दमदार आचारी वाणा असतो. दमदार आचारी नागेश मस्कर आपलं मनपूर्वक आभार. सध्याकडील अगदी कोपरुलीकरांचा आपण डंका पाहतो. उत्तम दर्जाचं आयोजन, उत्तम दर्जाचं नियोजन. 28 जावा गोलंदाज तयार. अगदी पुढे जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न नॉसा केला, धोका होता. एका प्रयत्नामध्ये चेंडूवरती झडप घालणं गरजेचं असताना चेंडू हातून निसटला म्हणे आणि त्यात सोडलेली ही एक धाव आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा बनतायत. धाव पुस्तकावरती फलंदाजी करणाऱ्या शिवन 11 जय शेलूमाता वल या संघाच्या 3 गडी बाद. एकूण धावा 29. ड्रिंक टाइम पाण्याची मागणी केली जाते. डीजे म्युझिक, डीजे नितीन. पाहायला मिळतं. हे गाणं रॉकस्टारचं खूप लाडकं आहे, आवडतंय. पल्साचं पान, खंदेरी उंदेरी, त्यानंतर हे गाणं वाटेल रस्त 2 आणि यातून अगदी प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांदरम्यान जर धावा पाहिल्या तर अगदी 29 वरती दरमजल आहे. अजूनपर्यंत 2 षटकं ही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये जर फलंदाजी करणाऱ्या वर्ल्ड संघानं जर वरचढ कामगिरी केली तर सामन्यावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये मजबूत पकड पाहायला मिळेल. कांबळे संघ दादरपाडाला खेळतोय आणि तेवढा प्रवास करून पुढे इथे यायचंय म्हणजे विनर टू विनर हा सामना निश्चित आहे. यापुढील सामना विनर टू विनर. पहिला एफ गटातून दादागिरी प्रस्तावित करताना पाहिलं आपण A1 सरपंच बोलनाशेठ पाटील वलभगाव यांचा श्री गणेश 11 वलभ या संघाने काय झलक दाखवली होती. अंतिम चरणामध्ये जिंकण्यासाठी अगदी एक चेंडू 5ची आवश्यकता असताना दागलेला षटकार विनय गावंड आणि त्यानंतर जो विजय महोत्सव आपण साजरा होताना पाहिला. 6 चेंडू 19 हा सामना होता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती होता हर्षद डाकी आणि या गोलंदाजा विरोधात डाका टाकला गेला हा फटकेबाजीचा आणि विनय गावडनं तो सामना जिंकला होता. काय पॉवर दाखवली होती आमच्या बाबूशा सरांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश पाटीलचा वापर झालाय. पहिल्या 3 धुरंधर गोलंदाजांना वरचढ कामगिरी साकार केली परंतु यापुढील चतुर्थ षटकादरम्यान वर्ल्ड संघाला अगदी ऑल इज वेल ही कामगिरी साकार करायची आहे. कारण वडून अवघडनं काहीशी शिकस्त राखली आहे प्रत्येक षटकादरम्यान. हो, राईट हम ओव्हर द विकेट मारा राहिला. अगदी खोला टाकलेला हा फटका चेंडू पाहिला त्याच्यावरती चांगला फटकाही ते साकार होतो. फक्त एकच धाव मिळते. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झालाय. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती वडून अवघडनं धावसंख्येला पूर्णपणे रोख लगावली आहे आणि धावा जर पाहिल्या तर धाव पुस्तकावरती रुजू होत असताना 3 गड्यांचा खात्मा 30 धावा. धावपटलावरती पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाजाचं काहीसं वर्चस्व इथे प्रस्थापित होत असताना गिरीश पाटील विरोधात हा दागलेला बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक अटके पार आलेला अजून एक दर्जेदार षटकार. धनंजय शेठ पाटील असतील, रोशन शेठ पाटील असतील, रोहित पाटील असतील यांचा आपण डंका पाहतो आणि डंका
माजवणारी आपण स्पर्धा इथे एन्जॉय करतो. त्यानंतर आमचे राकेश असतील यांचा आपण प्रामुख्याने एक सहभाग या स्पर्धेमध्ये. ओहो, सुंदररित्या चेंडू इथे हाताळले जात आहेत. गिरीश पाटील पूर्णपणे धारदार गोलंदाजीच्या जोरावरती वर्ल्ड संघाला काहीसं रोखले, परंतु हे भगवं वादळ मैदानामध्ये थैमान गाळत चांगले फटके लगावेल का, धावसंख्या बनली जाईल का, हे मोठे नाना विविध प्रश्न चिन्ह इथे उद्भवत आहेत. प्रहार केला ऑन साईडला क्लिअर केलंय, परंतु एकच धाव मिळते. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे काहीसं वंचित ठेवले. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना, त्या दर्जानं अगदी मोठ्या फटक्यांची काहीशी प्रतीक्षा आणि वाट पाहिली जाते वर्ल्ड संघाच्या प्रेक्षकांकडून. दोन्ही संघ भिवंडीत दिलेत आणि दोन्ही संघांचे प्रेक्षक अगदी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्या माझ्या लाडक्या क्रिकेट रसिक राजाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. फुलर लेंथ बॉल आणि हे पाहता अगदी पाठमोरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गणेश पाटीलने एक चांगलं बॅकअप दिलं. हा चेंडू सुटला असता रॉकेट फायर आपण चौकार पाहू शकला असता, जिथे 1+4 रन्स ऍड होताना पाहिले असत्या, परंतु उत्तमरित्या आपण पंजा काहीसा वाचवलाय. परंतु आता गोलंदाज घरवापसी दाखवेल का. अलीकडे तिसरा चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं आणि समोर पाहायला मिळतो वर्ल्ड संघाचा प्रतीक भोईरला सुद्धा माघारी परतवलं जातं. गिरीश पाटील ऑन फायर. कचरा वेचणारा सुद्धा फेमस होऊ शकतो, हे सध्याचं चित्र आहे. एक चित्रपट, एखादा फोटो, एखादा व्हिडिओ काय करू शकतो याची उत्तम प्रचिती पाहिली आपण. किरीस का सुने का गाना, रानू मंडल असेल, अशा अनेक नाना विविध व्यक्ती या फेमस होताना पाहिले. हे नानांना ठाऊक आहे, ते कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहेत. गावंड सर आपले मनस्वी आभार. एक दमदार कार्य ऑफिशियल अंपायर टीमचा आपण नेहमीच पाहतो, ज्यामध्ये यंदाचा गल्ला खूप मोठा आहे तांडेल सरांचा, आणि त्याच्या जोडीनं आता काकडे सर सुद्धा आता जॉईन होत आहेत, आणि सँडी पालकर. हा खेमा खूप मोठा आहे, या पॅनलची चर्चा आहे, परंतु स्पीडली खेळायचंय. काहीसा वेळ व्यथित होतोय, 38 जाबा लागतायत, 4 गडी बाद. ही आता काहीशी सुस्थिती म्हणावी लागेल, कारण अंतिम चरणामध्ये आता फटके यायला सुरुवात झाली. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड होम टीम वडूनवगरचा धुरंधर गणेश पाटील या गोलंदाजाचा वापर होतो. या षटका दरम्यान मुंहतोड जबाब देणारी फटकेबाजी ही साध्य झाली आणि आपल्या भात्यातून चांगले फटके लगावले तर निश्चितच वडूनगर संघाविरोधात वल या संघाचा वरचढ कार्य असू शकतो. त्या दर्जाची ध्येय धोरण याकावी लागतील. पहिलाच बॉल गणेश पाटील विरुद्ध अटके पार फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग झाली आहे. सुरक्षितरित्या चेंडू अगदी जमिनीवरती आदळला. बॅकअप हे चांगलं राहिलं आणि अगदी त्यात नंतर जलद गतीनं या 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. सिंगल डबलला सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये हे तितकंच महत्त्व असतं. कमी ओव्हरच्या सामन्यामध्ये अगदी वेगवान खेळ हा साकार करायचा असतो आणि त्यात नंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्त्वाकांक्षी भूमिका बजावताना आपण पाहिले. तिथे आलेल्या 2 धाबा आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू खुशाल पाटील. बेमिसाल दमदार फटका खेळत असताना खुशाल पाटीलच्या बॅटमधून हा बेमिसाल फटकेबाजी त्याच्या माध्यमातून ही साध्य केली जाते. 5व्या क्रमांकावरती या फलंदाजाची वर्णी लागली जाते आणि कौशल पाटील अगदी उत्तमरित्या ही फटकेबाजी साकार करतोय आणि त्याच्या साथीने अमित चव्हाण
या फलंदाजाची वर्णी लागते आणि आता अंतिम चरणामध्ये बेमिसाल फटकेबाजी ही अवगत केली जाते. संघ जाऊन पोहोचतोय अगदी 46 धावा पटलावरती. चला बबली, आपण कॉमेंटर बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. याही गुणलेखकांचा खूप चांगला हातभार कॉमेंटर बॉक्स मध्ये लाभलाय. अशा संपूर्ण गुणसंख्या लेखकांचा आम्ही मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. वाटून दिलेत का? बारी बारी सबकी बारी. 2-2 इनिंग त्यांना कराव्या लागतील गुणलेखक म्हणून. हो, पुन्हा प्रहार करण्याचा बेतामध्ये खेळाडू कौशल पाटीलला पाहिलं, परंतु त्याचा काटा काढलाय गणेश पाटीलनं. अगदी अजून एक विकेटचं राहिलं पतन. नितीन, धावसंख्या धाव पुस्तकावरती रुजू होत असताना संघ जाऊन पोहोचतोय 5 गड्यांचा खात्मा, 46 धावपटलावरती. आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. पाहुण्यांचा पाहुणचार आणि अशा रीतीनं सन्माननीय रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. माथेराहून अगदी हा पाहुणा वर्ग इथे दाखल झालाय. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. याच परिभागामध्ये आमचा अर्णव फार्म सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मालडोंगे येथे वर्षा सहलीसाठी नेहमीच अर्णव फार्म वरती आपण रेलचेल पाहतो. रोशन शेठ पाटील यांचा मित्र परिवार तिथे दाखल असतो. कोपरुलीकर तिथे दाखल असतात, वाकडीकर तिथे दाखल असतात. सर्वांचं ते स्वागत करतात. पागदी 47 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडू हे शिल्लक आहेत प्रहार करण्याच्या बेतामध्ये, परंतु डॉट बॉल अतिशय तीक्ष्ण गोलंदाजी साकार केली जाते. अंतिम चरणामध्ये गणेश पाटीलचा वावर, त्याची गोलंदाजीची पावर आणि त्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख पाहायला मिळते. माथेरान परिभागातून हा माझा पाहुणा वर्ग रोशन शेठ पाटील यांच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत आणि संगतीनं अगदी एकजुटीनं एकत्रित या स्पर्धेचा, या सामन्याचा ते रॉयल मंचकावरून पूर्णपणे मनमुराद आनंद लुटतायत. अगदी अ गटातून दुसरा सामना आपण एन्जॉय करतो. शिवन 11 जय शेलूमाता वल या संघाविरोधात सेकंड होम टीम वडूनवगर भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील 2 दादा संघ सध्या घडीला आमने सामने खेळतात. परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये सध्या घडीला अगदी 48 धावा बनताना पाहायला मिळतात आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चरणातील हा अंतिम बॉल 1 टू गो. अंतिम बॉल सुद्धा तितकाच उत्कृष्ट राहिलाय आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 षटकांदरम्यान धावा बनताना पाहिल्या पण 48 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 30 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता.
जे इथे आपण मान्यवर पाहतो मित्रांनो, आज माथेरानची थंड हवा सोडून आपल्याला आज पनवेलची थंड हवा खायची आहे. तर आज आपण रोशन शेठ पाटील 12-12 किंग आणि दीपू माली टायगर, गुरुनाथ शेठ ठाकूर टायगर यांच्या प्रेमापोटी आज माथेरानवरून दमदार सर्व आपण मान्यवर या ठिकाणी पाहतो. चला फिल्डिंग लावून घ्या. तर माथेरान नगरपालिकेचे दमदार नगरसेवक सचिन दाभेकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सचिनजी दाभेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि माथेरान सारख्या नगरपालिकेवरती ज्यांना नगरसेवक होण्याचा बहुमान मिळाला, असे माथेरान नगरपालिकेचे दमदार नगरसेवक या ठिकाणी सन्मान्य सचिन दाभेकर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आला नगरसेवक रे आला नगरसेवक. बघा, प्रॅक्टिससाठी कोणालाही चेंडू दिला जात नाही, नाहीतर थेट पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर तुषारजी सकपाल साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तुषार सकपाल साहेबांना खरं तर KGF पिक्चर मध्ये जायला पाहिजे होतं. बिल्कुल रॉकी भाई जैसी स्टाइल, उनकी हेयर स्टाइल आप देख सकते हैं और बाहर ही ज्यादा रहते. थाईलैंड, बैंकॉक, मलेशिया जैसे बड़े बड़े विदेशी देशों में जिनका सफर हम देखते हैं, त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर सन्माननीय महेश पटेल साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान. मित्रांनो, माथेरानवरती गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे थंड हवेचे ठिकाण आणि तिथे आपण घोड्याची रायडिंग, मग अनेक पॉइंट आपण त्या ठिकाणी पाहतो. असे माथेरानची सर्व दिग्गज मंडळी आपण या स्पर्धेसाठी या ठिकाणी पाहतो. तर महेश पटेल साहेब यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर मित्रांनो, कोण विसरेल या व्यक्तिमत्वाला की कोपली संघाची कुठेही मॅच असू द्या की माथेरानचा थेट प्रवास करून त्या संघासाठी ज्यांचा दमदार आम्ही सपोर्ट पाहतो ते नरेश शेठ खडके साहेब यांचा इथे सन्मान. जिसके आने से पहले खिडकियां खटकने लगती है, असे नरेश खडके साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नरेश शेठ यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. मित्रांनो बघा, छोटी हाईट बडी फाईट म्हणून ज्यांना आपण पाहतो, छोटा पॉकेट बडा धमाका, यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर किशोर गोमारे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. किशोरजी गोमारे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. किशोर गोमारे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. त्याच्यानंतर दिनेश तिवारी साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. तत्पूर्वी आपण किशोर गोमारे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. मायचे उपचार, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे आपण किशोर गोमारे साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर दिनेशजी तिवारी साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. दिनेश तिवारी साहेब यावा आपण. त्याच्यानंतर नंदू मोरे साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यावं. दिनेश तिवारी साहेबांचा सन्मान, त्याच्यानंतर नंदू मोरे साहेबांचा सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी नंदू मोरे साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. त्याच्यानंतर अरुण पोपेटा साहेब यांना विनंती करतो. मित्रांनो, कधी माथेरानला जा, फक्त गुरुनाथ भाई ठाकूर यांचं एकच नाव सांगा की संपूर्ण माथेरानमध्ये त्यांचा आपण नेहमीच हवा पाहतो. म्हणजे थंड हवा तर आहेच, परंतु त्यांची कायम दबदबा आपण नेहमीच त्यांचं योगदान त्या ठिकाणी पाहिलंय. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी, मला अगदी माहिती असतात तर काय सांगू, आता थोडा लेट झालो. तर सुरेश शेठ यांना विनंती करतो आपण देखील यावं. सुरेश साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर संतोष नाईक साहेब, बघा प्रियेश आणि पियुष केबल नेटवर्कचे ओनर, कोपिली गावची दमदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख आम्ही पाहतो. संतोष शेठ यांचा मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर संतोष नाईक साहेब यांना विनंती करतो आपण यावं. आणि त्यांच्यावर मोहन कदम साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मान. इथे आपण सर्व मान्यवरांचा, इथे माथेरानचे मित्र परिवार, आज माथेरान नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय सचिन दाभेकर साहेब आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या सर्वांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर संतोष शेठ नाईक यांचा सन्मान, त्याच्यानंतर मोहन कदम साहेब आपला देखील सन्मान केला जाईल. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बाबूशाह डीजे. तो चलिए, बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर सम्मान एक तरफ और दूसरी तरफ देखिए यहाँ पर कौशल पाटिल के ऊपर देखिए वार होता हुआ और 4 रन आता हुआ यहाँ पर खास सम्मान देखिए इस वक्त चलता हुआ. कहते हैं ना, रॉकस्टार इज्जत मांगी नहीं जाती, इज्जत कमाई जाती है. और आज देखिए हमारे मेहमानों ने देखिए यहाँ पर आज जो इन्हें मोमेंट्स जो इज्जत मिल रही है यहाँ पर से
अपने कार्य में देखिए बात करेंगे बेहतर देखिए समाज में भी योगदान टेनिस क्रिकेट में। और जिन दर्शक देर से टीवी ऑन किए होंगे मैदान पर आए होंगे, सेलू माता वर्ल्ड टीम देखिए उस वक्त बल्लेबाजी के बाद गेंदबाजी करती हुई गेंद पहुंचाई है। गेंद भाई यहाँ पर से अभी तक पहुंच नहीं पा रहे हैं। चलिए दूसरा बॉल बॉय कहां पर है भाई, बॉल पहुंचाई तुरंत से। बड़ा देखिए स्क्रीन पर इस वक्त देख सकते हो यहाँ पर से बाबूशाह ये दोस्ती प्यार है, जब मिलते हैं तो यार तो बनता है बहुत सारा प्यार। कितना हजार रिश्ता से बेहतर एक दोस्त है, और कहते ना तेरी मेरी दोस्ती इतना खास हो दुनिया भी कहे, तेरे जैसे दोस्त मेरे भी पास हो। चलिए बैग ले चला बॉल द्या। चलिए अंपायर 2-3 बॉल चॉइस करके लीजिए ना पहले एक ही बार में। एक आपके पास रखिए चॉइस बॉल, एक खेलने के लिए दीजिए, दिक्कत नहीं रहेगा यहाँ पर से। चलिए यहाँ पर बात करेंगे तेरी मेरी दोस्ती इतना खास हो दुनिया भी कहे, तेरे जैसे दोस्त एक मेरे भी पास हो। और देखिए खास करके माथेरन से यहाँ पर सफर करके आए हैं, वेलकम स्वागत है। रॉकस्टार सही बताए माथेरन की ठंडी ठंडी हवा। और पहली मर्तबा जब मैं माथेरन के टूर्नामेंट में गया था मुझे भी एक डर से पैदा हुआ था भाई। साफ साफ यही बताओ ना कि दामद की टूर्नामेंट पूरे वातावरण वहां पर दिखाए नजर आ रहा था कि इतनी ठंडी की काफी खतरनाक ठंडी। चलिए बात करेंगे तेरी मेरी दोस्ती इतनी खास रहो दुनिया भी कहीं यहाँ पर है, तेरे जैसे दोस्त काश मेरे भी एक पास रहो। और रॉस्टर देखिए दूर से कितना अच्छा लगता है यहाँ पर, इसलिए तो कहा जाता है हजार रिश्ता से बेहतर है एक दोस्त है। और जो दोस्त कर सकते हैं वो हजार रिश्ता भी नहीं कर सकता है। और कितनी लंबी सफर देखिए यहाँ पर रहता है करके। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर दोनों भिवंडी की टीम है और दोनों के बीच में खड़ा टक्कर से रॉकस्टार अगला मुकाबला क्या रहेगा। चलिए अगला मुकाबला देखिए विनर के बीच में, यानी यहाँ पर ये शॉर्ट सिलेक्शन स्ट्रेट ड्राइव देखिए बता रहा है यहाँ पर हम तैयार हैं मैच को जीतने के लिए। भिवंडी से इतनी लंबी सफर करके रायगढ़ पर आना, लेकिन थोड़ा समय को बचाइए, बाकी कुछ नहीं, समय थोड़ा ज्यादा जा रहा है। देखिए अंपायर भी वहां पर बता रहे हैं। चलिए चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए, अंपायर चर्चा कीजिए, कोई बात नहीं, लेकिन समय थोड़ा कम खर्चा कीजिए। समय का देखिए कोई मोहताज नहीं। संदेश सर बात करेंगे ना, समय के पास जब पूछा गया भाई हमें समय मिलेगा क्या, और समय ने बोला कि मेरे पास भी समय नहीं, मैं आपको कैसे समय दूं, तो इसलिए समय के पास भी समय नहीं। और कलाई चलाए यहाँ पर आउटफील्ड देखिए तेज है, फाइन लेग पर देखते हैं गेंद जाकर रोकते क्या पर से। कौशल पाटिल के बात करेंगे अच्छे ऑलराउंडर से। बात करेंगे ग्रामीण के साथ देखिए तालुका आप ओपन भी खेलते रहते हैं। सिटी क्रिकेट देखिए बात करेंगे भिवंडी का चाहे तो हॅलो, तर या ठिकाणी आपण पाहू शकाल संपूर्ण माथेरान नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सचिनजी दाभेकर साहेब आणि संपूर्ण मित्र परिवारांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सन्माननीय अरुण पोपेटा साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 3,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय। त्यांचा पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर समय समय पर साथ देना डोनेशन देखिए यही होती है दोस्ती। 12 रन बनाए यहाँ पर पहला ओवर चलता हुआ। टारगेट देखिए भला ही छोटा है, लेकिन छोटा सा टारगेट को बचाना, अक्सर कहा जाता है सांप के मुंह से मेंढक को बचाना, क्या उतना आसान रहेगा यहाँ पर से। और हमारे साथ में देखिए स्कोरर जुड़े हैं भाई।
ओ कमाल का गेंद देखिए भाई, स्कोरर भी देखिए हमारे पास थे बबली, और गेंद भी देखिए निकला था भाई एकदम से। जंगम मास्टर देखिए बबली टीम का स्कोर है 12 रन देखिए। और अभी भी देखिए बात करेंगे आने वाला 24 गेंद बचाए, थोड़ा समय का देखिए फेल खुला रखिए, चर्चा कीजिए लेकिन समय थोड़ा सा कम खर्चा कीजिए। मुकाबला देखिए कुछ भी हो सकता है, इसके बाद देखिए विनर विनर के बीच में खिला जाएगा। सूरज सेंटर पर देखिए बात करेंगे मंगल मूर्ति कालुंद्रे टीम है, आपको तैयार रहना होगा भाई यहाँ पर। तो चलिए बात करेंगे यहाँ पर राहुल चौगले देखिए बात करेंगे बल्लेबाजी में अभी तक देखिए 2 डॉट गेंद खेले, लेकिन उसके साथ साथ है केतन पाटिल ओ ये चलिए भाई रिवर्स के लिए भाई, कितना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ ही तरीका बदलो, इरादा नहीं, तरीका बदले देखिए चौका आता हुआ। चलेंगे थोड़ा डीजे के साथ, सौरभ के साथ जुड़ेंगे, कुछ माहौल बनना चाहिए भाई। चौके के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 16 रन से 49 बनाना है, लेकिन अभी भी देखिए मुकाबला को खींच सकते हैं, वहां पर क्लोज बना सकते हैं, कसमाकस कर सकते हैं। कितना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। तैयार से खराब गेंद, और जिसकी देखिए फायदा लिया भाई यहाँ पर, कहते ना सरकारी नौकरी और फुलटेज बॉल ये कोई छोड़ना नहीं चाहता है भाई। और अंपायर बीमर के लिए देखिए चेक करने के लिए चल पड़े। छक्का तो कंप्लीट है लेकिन बीमर चेक किया जाएगा, और मुझे लगता है अंपायर कॉल देखिए अंपायर नहीं रख दी खुद। जंगली रवि सत्यवान कागड़े सर देखिए थार जीतने वाले हैं, स्क्वायर लेग के अंपायर हैं। देखिए भिवंडी की दोनों टीम, उस अंपायर को देख लीजिए भाई, जंगली रमी में थार जीते थे, स्क्वायर लेग के अंपायर है। नो बॉल, अब देखिए यहाँ पर फ्रीट आता हुआ यहाँ पर से सुनील टांडे सर देखिए यहाँ पर फ्रीट का इशारा कर दिया यहाँ पर। और कितना मुश्किल वक्त जब भी आता है अपना साया भी रुट जाता है, थोड़ा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं यहाँ पर से। मुश्किल वक्त जब भी आता है अपना साया भी रुट जाता है, लेकिन स्पिरिट रहेगा अगला गेंद से तैयार गेंदबाज है। ओ खींचा इस बार देखिए, ऊंचाई तो लिया, लंबाई भी लेते हुए यहाँ पर से बड़ा हिट है। AK-47 ये छक्का देखिए बात करेंगे कहीं ना कहीं यहाँ पर जख्म देकर जाएगा। और खास करके गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर अतीश बामरे देखिए बात करेंगे यहाँ पर तैयार से, ओ हल्के हाथों से देखिए यहाँ पर खेलते हुए यहाँ पर सिंगल आता हुआ, ये भी अच्छा सोचे। पिछला गेंद पर छक्का लगाए, बताए भाई मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। छक्के लगाए, उसके बाद देखिए सिंगल है। बुराई भी है मुझ में और अच्छाई भी है मुझ में, ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 30 रन है, जीत के देखिए एकदम से करीब है। और ये देखिए इस बार खेला है फील्डर से भाई, जब तक इनको रोक लेते, शॉर्ट स्क्वायर लेग नहीं था, डिप स्क्वायर लेग रखा गया था। शॉर्ट लेग के नजदीक देखिए यहाँ पर सिंगल आता हुआ, सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 31 देखिए 31 रन है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 18 की जरूरत है, थोड़ा सा मेहनत है, कोशिश यहाँ पर। इस विकेट देखिए इतना अच्छा है, विनय गावन ने देखिए क्या बल्लेबाजी की भाई।
4 गेंद के अंदर उन्हें 3 छक्का लगाना था और वो काम उन्होंने कर लिया। हाँ ये चलिए भाई, ये चौका कहीं ना कहीं यहाँ पर दिल तो तोड़कर जाएगा डीजे। यहाँ पर कहते ना दिल्ली तोड़ बचा है। कहते ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। और यहाँ पर बल्लेबाजी की देखिए अच्छा सोच है। रोशन दादा देखिए बात करेंगे, इस स्क्रीन पर देख सकते हैं यहाँ पर से। और कल देखिए पहला रात देखिए हमने देखे थे और आज देखिए सेकंड नाइट और डे नाइट खास करके यहाँ पर से। और टीचर ने देखिए हमारे जिक्र किए थे निश्चित रूप से। रोशन दादा देखिए एक ऐसा चेहरा, मखमली चेहरा देखिए आज भी, और मैदान में जब उतरते हैं भाई इनका रंग कुछ अलग बदल जाता है भाई। पूरा करीब अपना वादा कुपरली का वाचा रोशन दादा। और डीजे ने भी देखिए बड़ा अच्छा ये दबंग दीपू का देखिए इस वक्त कॉल आते हुए देखते हैं हमारे दबंग कहाँ पहुंचे अभी, बोला दादा। तालुक्यात हाय तोड्याची पण स्वभाव लई त्याचा साधा। चलिए यहाँ पर नो बॉल देखिए कॉल खास करके देखिए भिवंडी से। चलिए बात करेंगे यहाँ पर से खास कर देखिए आज भिवंडी के 4 टीम है। ओ ये चलिए खींचा भाई यहाँ पर, ऊंचाई भी लिया और लंबाई भी देखिए यहाँ पर, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर। जुगनू 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 सिक्सर। और देखिए जाकर पहुंचा है 43 रन। लाजवाब देखिए यहाँ पर से। ओ ये चलिए भाई यहाँ पर व्हाइट का इशारा देखिए हमारे कौशल पाटिल देखिए सामने। कौशल दादा हाथ जरा दिखाइए। टीम डेविड देखिए, ये टीम डेविड भिवंडी के देखिए लंबे कद के देखिए यहाँ पर कौशल दादा पाटिल। कोई बात नहीं, कौशल दादा थोड़ा सा रन नहीं बना यहाँ पर, लेकिन बहुत बढ़िया देखिए यहाँ पर लंबे कद के देखिए अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज हैं। और इनसाइड आउट खेला यहाँ पर डीप कवर पर देखिए। कैच तो यहाँ पर ले सकते थे लेकिन, और कैच छूटने के साथ साथ आसान है। ये देखिए हमारे कौशल दादा बहुत बढ़िया देखिए क्रिकेट खेले थे, खास करके पिंदर में आकर्ष, लेकिन भिवंडी में लगातार हम देखते जाते हैं। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे मेगी 11 में देखते हैं यहाँ पर से। और इसके साथ साथ देखिए ग्रामीण में यहाँ पर। चलिए अगला मैच देखिए तुरंत मैच के साथ टॉस किया जाएगा। और स्वरांश एंटरप्राइजेस देखिए ये टीम अब मैदान के बाहर दिख रही है एक्सरसाइज करते हुए हैं। इसका मतलब तैयार है, संघर्ष के लिए फिट है और ये मनोबल बढ़ाता है। एक भिवंडी की टीम देखिए बहुत करीब जाकर जहाँ दूर होना पड़ा, अब दूसरा तो कोई तो एक भिवंडी का टीम आएगा भाई यहाँ पर। फिर से एक बार स्वरांश एंटरप्राइजेस खास करके मंगल मूर्ति कारुंदे टीम के सामने, लेकिन अब वही इंतजार है। विकेट गिरा है भाई, अभी भी जीत के लिए देखिए यहाँ पर 3 रनों की जरूरत है। देखिए भिवंडी के जितने भी टीम आज आए हैं निश्चित रूप से हमारे ऑर्गेनाइजर भी बताएं कि जाने के समय बड़े आराम से जाइए, शांत से जाइए। कोई बात नहीं, हार जीत होता रहता है।
बड़ा सुरक्षित घर पे पहुंची है, बड़ा लंबा सफर है। संदेश सेलके सर यहाँ पर बात करेंगे। पिछले 2-3 साल देखिए मैंने भिवंडी में बहुत सारे काम किए। इस साल मैं भी हिम्मत खुद को नहीं जोड़ पा रहा था, बहुत सारी मैचेस है, टूर्नामेंट देखिए छोड़ना पड़ा है। लेकिन आने वाला वक्त में देखिए ऐसा कहीं टूर्नामेंट है जिसमें जुड़ना ही पड़ेगा। चलिए बात करेंगे, ओवर कंप्लीट है लेकिन अभी भी वेट इंतजार करनी होगी। 3 रनों का जरूरत है, मुकाबला में उतना मचा नहीं है, खास करके देखिए मुकाबला थोड़ा सा एक तरफा बन चुका है और बल्लेबाजी नहीं चला, थोड़ा सा रन बनना चाहिए था। और उसके बाद जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी में टूट गए केतन पाटिल लेके, खास करके 11 गेंद पर 31 रनों का इनिंग्स रहा जिसमें 3 चौका 3 छक्के दागे। लेकिन अभी 3 रनों का जरूरत है, आने वाला 12 गेंद से है। चलिए समय ज़्यादा मत लीजिए, मैच को तुरंत ऑन कीजिए। पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पुरा करी तो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करी तो आपला वादा युवा नेता रोशन दादा। चलिए बात करेंगे निखिल चौगले। देखिए इनकी तरफ से मैसेज आया है, भले ही हमारे पास पैसा जमा नहीं है लेकिन उन्होंने निखिल के लिए यहाँ पर दितेश पाटिल लेके बात करेंगे, अगर छक्का लगाते तो 5000 है। कोई बात नहीं भाई, लेकिन उन्हें स्ट्राइक में तो बुलाइए भाई। चलिए 9 स्ट्राइक पर रहे यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं, हमें पता है कहते ना कबर हो या खबर खोदते तो अपने ही हैं, इसलिए मैसेज पहुंचा दिए। और खास करके देखिए बात करेंगे रोज टेलर टॉस के लिए तैयार रहिए। प्रवीण खरत देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए लाजवाब। और मैंने जब टेनिस क्रिकेट का शुरुआत किया था ना, जिस टीम को देखिए फिर से एक बार वही रवैया, और पिछले 2-3 सालों से देखिए, और जब टीम भी देखिए आउट ऑफ फॉर्म में भी उनके थे ना, तभी भी उन्होंने बताया था हम बड़े पे खेलेंगे, ऊपर जाकर खेलेंगे, हौसला अफजाई। देखिए अब स्ट्राइक पर आए भाई हमारा दितेश पाटिल लेके, इनके लिए एक छक्के के लिए 5 लाख। निखिल चौगले अभी तो 5000 लगाए थे भाई, 5 लाख हो गया। 12 खिलाड़ी बोले कि 5 लाख बोलिए, उनके पास बहुत पैसा है। तो चलिए कोई बात नहीं, थोड़ा सा हंसी मजाक चलता रहता है, लेकिन मैच देखिए भाई हंसी मजाक में मैच कहीं फंसना चाहिए। लेकिन अभी दूर तो है, लेकिन अभी भी जीत के लिए 2 की जरूरत है, लेकिन समय कहीं ना कहीं यहाँ पर और लगता हुआ। चलिए डीजे की तरफ जुड़ते हैं। बाकी हैं बेकार दिन, क्योंकि पीने वाले ही सच्चे होते हैं भाई। जीवन सर है, कभी उनसे दोस्ती करिए भाई। पीने का है 4 दिन, ये मीठे बोलने वाले से बच के रहना कभी भी। पीने वाले बड़े वफादार होते हैं, कितनी रात में उन्हें आवाज दीजिए भाई, लेकिन सर बड़े वफादार देखिए मेरे, इसलिए संदेश सर बात करेंगे। 1 रनों की जरूरत है, और अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 2 गेंद इस ओवर का बचा है। और क्या दितेश के पास मौका है? नहीं, विकेट डाल के चले गए शायद, वो आउट हो गए, इतना बड़ा मौका। चलिए यहाँ पर क्या ये विनिंग शॉट हो सकता है या फील्डर्स हैं इनके नीचे? भाई ये भी तो बड़े जिद्दी हैं, छोड़ नहीं रहे। विकेट और एक चटका है भाई यहाँ पर। ये हमसे भिवंडी में फिर से एक बार रहा, और मैच को लंबे खींच रहे भाई यहाँ पर, क्योंकि एक साथ खेलते रहते हैं। टॉस के समय बताया उनकी दोस्ती, उनकी मैत्री देखिए बड़ा अच्छा है।
लेकिन इस मैच देखिए आखिरी ओवर तक लेके भाई पिछले 10-12 गेंदों से देखिए रन नहीं आ रहा था और अभी देखिए जीत के लिए यहाँ पर केवल 1 रनों की जरूरत है। चलिए भाई अभी क्या चीज का यहाँ पर चर्चा होता हुआ कि 1 रन कोई बचा सकता है क्या? कंपल्सरी की बात है भाई यहाँ पर। अगर 1 रन बचाना है तो फिर अगर यहाँ पर वो जादू वो करिश्मा करना होगा जो हमने देखा था कोयल मिल गया पिक्चर में। धूप धूप, यहाँ धूप तो नहीं है भाई, जादू तो नहीं आएगा भाई क्योंकि हमने कोई मिल गया पिक्चर में जादू को देखा था, उसने धूप को बुलाया था और जादू से उड़ाया था। कितनी गोल कंप्लीट किया था भाई? 40-45 गोल है। बहुत बढ़िया। यहाँ पर 1 रन बनाना है, 48 बना है। लेकिन चलिए यहाँ पर कप्तान आ गए यहाँ पर से कल्पेश देखिए पर आ चुके हैं यहाँ पर। टॉस अगला मैच का क्या जाएगा ये तो तय है। फिर से दूसरी मरतबा भिवंडी टीम से देखिए बात करेंगे यहाँ पर से। कौशल पाटिल आए थे यहाँ पर से, कोई बात नहीं। टीम डेविड देखिए बात करेंगे खास करके यहाँ पर से सेलो माता वर्ल्ड टीम के। उतने लंबे हट्टे कट्टे देखिए बड़ा बड़ा छक्का लगाते हैं भाई। और आज उनका पल्ला देखिए बात करेंगे कौशल पाटिल का। 2 छक्का लगाए थे भाई, थोड़ा नीचे आए थे बल्लेबाजी में। और कोई बात नहीं, हार लक है, होता रहता है हार जीत है।